पुन्हा एकदा गोलंदाजी लढी सज्ज साहिल, एक मालगाव गावचं उगवता तारा, तेवढ्याच ताकदीने फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईकला सतीश आनंद पाटील QRT कमांडो. चला सामना चालू होत आहे. सुंदर असा सामना, डोळ्यात पारणं फेरणारी लढत. थोडासा बॉलर फंबल झालेला आहे. ऑन स्ट्राईक वर वैभव पाटील आबा, एक वन स्टारचा ताकद, तेवढ्याच ताकदीनं आता उभा राहिलेला आहे. मैदानावर असलेले दोघे सख्खे भाऊ होते बघा. पहिलाच बॉल वाईड बॉल, साहिल यांच्याकडून पहिलाच बॉल वाईड बॉल हाताळण्यात आलेला आहे. एकदम संयमानं खेळणारा आबा. पहिला चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा जीवनदान. बघूया आता जीवनदानाचं सोनं, संधीचं सोनं करतोय का आबा. ऑन स्ट्राईकला सतीश आनंद पाटील, एकेकाळी मैदान गाजवलेला पट्ट्या. जर इतिहास सांगायचं म्हणलं तर असं एखादं गाव नाही ज्या गावात सतीचं नाव नाही. बघा दंड बघा कसा आहे, शाबास आहे. चला सामना लवकर लवकर चालू करा. चला मालगावकर फास्ट. अरे वा, काय फटका असं झालाय. तेवढी चांगली फिल्डिंग बघायला भेटली आपल्याला. काय क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वर सतीश. अरे वा, डिक्लेअर झोन मध्ये एक धावासाठी मारलेला तडागा. डॉट बॉल येतोय धावपलक्यावरती. धावा 5 आहेत. अप्रतिम खेळ सुरू आहे. विकेट आली आहे. विकेट येण्याचा प्रयत्न निर्माण झाला होता. कॅच सुटलेला आहे. संधी भेटली आहे बबो यांना. ऑन साइडला वळवला चेंडू. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी लागलाय. चेंडू मात्र अलॉंग द ग्राउंड. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण. एकूण धावा धावून घेतलेत या चेंडूवरती. 2 धावा, 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जाईल. धावा होतील 7 आकड्यावरती कॉम बॉक्स मध्ये. पंच धावा किती. तसेच आमच्यासोबत जोडले गेले आहेत वन स्टार संघाचे एक कट्टर मयूर पाटील, एक उगवत नेतृत्व भावी ओपनर. पंत धावा किती असतील या चेंडूवरती चौकार पंथाने दाखवलेला आहे. चौकार असेल. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा 9 या आकड्यावरती मयूर खुश. धावा 9. 9 धावा पोहोचले धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ
अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम असेल. घाई करा, घाई करा. अंपायरने निर्णय दिलेला आहे तो अंतिम निर्णय राहील. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही टीमला सूचना आहे, कोणी अंपायर बरोबर कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये कोणत्याही निर्णयासाठी. अंपायरने निर्णय दिलेला आहे तो अंतिम निर्णय राहील, त्याच्यामध्ये कोणताही बदल आता केला जाणार नाही. अंपायर तुमचा निर्णय काय आहे जरा समजेल का आम्हाला? दोन्ही टीमला सूचना आहे, कोणीही कोणताही वाद घालू नये. अंपायर त्यांचा निर्णय देतील. अंपायरने सर्वांनी पाहिलेला आहे, तो त्यांचा निर्णय देतील. दोन्ही टीमनी शांतता घ्यावी. अंपायर निर्णय सांगा. बाउंड्री आहे. ओके, धन्यवाद. आत्ताच्या बॉलवरती चौकार आलेला आहे आणि दोन्ही टीम ज्या आहेत त्यात कोणालाही एकमेकाला कमी नाहीत, समान आहेत. आणि आता जो बॉल टाकला होता त्याच्यावरती 4 रन आलेले आहेत. सतीश ऑन फायर. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गाव में मेहमान बन. आणि विकेटचं पतन. सतीशला पुन्हा माघारी यावं लागेल. आणि त्यांच्यासाठी शायरी होती, आल्या घरी परत जावं लागेल. षटकाची होते सांगता. एका षटकाच्या अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 9 धावा. सतीश बाद. एका षटकाचा खेळ कंप्लीट. धावपलकावरती धावा आहेत एकूण 9 धावा. सतीश यांची विकेट आली आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. बॉलर आहेत तयार. प्रकाश गोलंदाजी मार्क वरती. मोठ्याचा रनअप. मंदगतीने सुरुवात. फुलटॉस बॉल. चेंडू हवेत. दीर्घकाळ चेंडू हवेत आणि 2 क्षेत्ररक्षक धावत होते. नो बॉलचा पंचांचा इशारा. दुसरीसाठी धावा धाव धावा धाव केली आहे आणि या चेंडूवरती एकूण धावा असतील 1 धाव. 2 तर धावा धावून घेतलेत. पंत धावा किती असतील? दोन धावा या चेंडूवरती. धावा आहेत 11 धावा. बॉलर पुन्हा तयार. फ्री हिटचा बॉल. स्लोवर 1चा थोडासा गतीतील परिवर्तन. स्लो बॉल राहिला. बॅटस्विंग अगोदर झाली. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॅट थोडीशी खालून आली. टप्पा पडल्यानंतर चेंडून थोडीशी जास्त उसळी घेतली. अपेक्षित उंची भेटली नाहीये फलंदाजाला या चेंडूवरती. शांत गतीने पुन्हा सुरुवात प्रकाश यांची. फुलटॉस बॉल आहे. चेंडू हवेत आहे. खेळाडू विकास आणि त्याचा साथीदार. इथं पकडला. सुंदर झेल पकडला. झेल आणि संपवला फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. विकेटचं पतन. वैभव बॅक टू द पवेलियन. विकेट आली आहे 11 वरती. दुसरा धक्का वैभव यांच्या स्वरूपात.
धावपलकावरती 11. सुंदर खेळ राहिलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. प्रकाश यांचा पहिला बॉल नो आला, परंतु नंतर चेंडू डॉट आणि विकेट आली पुन्हा. अप्रतिम गोलंदाजी होते प्रकाश यांच्याकडून. मोठी उंची, तितकाच मोठा वेग आणि टप्प्यातील आमूलाग्र बदल हे खूप काही घडवते प्रकाश यांच्या मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश झकाश गोलंदाजी करत आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, शरीराचा तोल सांभाळत खेळलेला चेंडू पाठवला फूट वरती जात दूर से खेळला, दूर भेज डाला. 4 रन केले चौकार. धावा होतील 15 धावा. सुंदर खेळ या ठिकाणी सुरू आहे. ओहो, अफलातून स्ट्रोक, खिलाड़ी उसके नीचे, गेंद उसके पीछे, 6 रन, षटकार. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर. तुझे तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, तेरी ये सल्तनत है, तू इधर सुल्तान बन के आया कर. ओहो, कमाल की गूंज आपने सुनी. चेंडू हवेत पुन्हा एकदा आहे विकास, आणि विकास कडून चेंडू निसटला. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार आणि चौकारच्या मदतीने धावपलकावरती धावा होतील एकूण 27 धावा. दमदार ही स्पर्धा, जोमदार ही स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं शुभागमन होत आहे. दमदार स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे मुंबई आयोजित दमदार दादा चषक 2026 चा हा महारण संग्राम. आणि या महारण संग्रामामध्ये ज्यांच्या माध्यमातून बेस्ट फलंदाज आपल्याला प्राइज देण्यात आलेला आहे, त्या मान्यवरांचं आगमन मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला भेटेल. अप्रतिम स्पर्धा. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन ही फक्त खेळापुरती संघटना मर्यादित नसून या ठिकाणी दर रविवारी शाहूवाडी तालुक्यातील संपूर्ण तरुण एकत्रित येतात, आणि एकत्रित आल्यानंतर मैत्री, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि माणुसकी जपण्याचं हे व्यासपीठ आहे. क्रिकेट फक्त आमच्यासाठी खेळ नाही, तर ती आमच्या तालुक्याची आणि आमच्या प्रत्येकाची ओळख बनली. हीच ओळख जपत असताना, जोपासत असताना विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे यांनी दमदार आयोजन केलंय. दमदार दादा चषक 2026 चा हा महारण संग्राम. आणि हलगीचा आवाज ऐकू येतोय, हलगीचा नाद घुमायला लागलाय. म्हणजे मुख्य व्यासपीठावरती या शुभ प्रसंगी मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्यांचं या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, नित्य स्वागतम, आनंदम मंगलम मंगलम. हलगीचा आवाज आणि मान्यवरांची शुभ पावलं या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं येत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला बेस्ट फलंदाज हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. टीव्ही त्याचे सौजन्य माननीय आदरणीय NBB स्पोर्ट रेट्रे यांचं या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं शुभ आगमन होत आहे. त्यांचा आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष 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 स्वागत. यस, थँक्यू सो मच हलगी.
ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट फलंदाज टीव्ही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. NBV स्पोर्ट रेट्रे यांचं या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं या शुभ प्रसंगी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण शब्द सुमनांनी सहर्ष करूया स्वागत. स्वागत नसे हे फक्त हातळ आहे जिवाळा, स्वागत नसे हे फक्त हातळ आहे जिवाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे आयोजित दमदार दादा चषकाचा हा रमणीय सोहळा. डाव्यात मॅचच्या दिशेनं धावपलकावरती धावा एकूण आहेत 28 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, पुन्हा विकेट. सुंदर खेळ या ठिकाणी सुरू आहे. धावा धावपलकावरती आहेत एकूण 30 धावा. 30 धावा धावपलकावरती आहेत. सुंदर खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. 30 वरती 4 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. एक धाव आणखीन एक ऍड केली, एकूण धावा होतील 31 धावा. 31 धावा धावपलकावरती.
धावा होतील 44 धावा. 44 धावा धावपलकावरती पोहोचले गेलेत. चेंडू हवेत उंच उडवलाय, खेळाडू आहे त्याच्या खाली आणि पुन्हा हातातून निसटला. बॅकअप आला होता, बॅकअप कडून सुद्धा गडबड झाली. दोघे स्लिप झाल्या, दोन्ही गाड्यांच्या मध्ये टक्कर झाली आणि दोन्ही गाड्या क्रॉस झाल्या. 2 धावा पुन्हा ऍड होतील. धावा होतील 46 धावा. शेवटचा बॉल. वाईट बॉलचा इशारा आणि वाईटच्या माध्यमातून आणखीन एक धाव पलकावरती ऍड होते. 47 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईट बॉल आलेत गोलंदाजाकडून. मुन्नाकडून खराब गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा बॉल. कसरत करावी लागते मुन्नाला. महेश कडून पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय. 4 धावा अशाच आलेत अवांतर. अठ्ठेचाळीस धावांवरती धावफलक पोहोचले. शेवटचा बॉल. चेंड हवेत उंच उडवला, भिडवला गगनाला. थेट 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 लांबलचक षटकार. ऑन साइडला पुल केला चेंडू आणि षटकाराला षटकारच्या मदतीने धावफलकाला लागले चकाके. एकूण धावा आहेत धावफलकावरती 54. जिंकण्यासाठी 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. माळादेवी स्पोर्ट मालगाव संघाला 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. टॉससाठी लगेच या श्री पावनादेवी स्पोर्ट विरळे, श्री काळंबादेवी स्पोर्ट जांभूर टीम आपल्याला विनंती आहे आपण लगेच टॉससाठी या. श्री पावनादेवी स्पोर्ट विरळे आणि श्री काळंबादेवी स्पोर्ट जांभूर दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. टीम काळंबादेवी आपण टॉससाठी लगेच या. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. बी गटातील शेवटची मॅच आणि पहिल्या फेरीच्या आजच्या दिवसातील शेवटची मॅच. पावनादेवी विरळे आणि काळंबादेवी जांभूर.
संघाने टॉस जिंकला, बॅटिंग निर्णय घेतलेला आहे. चला, दोन्ही टीमला विनंती आहे की आपण आपला टोलपण आमच्यापर्यंत पाठवा. बॅटिंग करणारी टीम आणि गोलंदाजी करणारी टीम आपण देखील आपला टोलपण आमच्यापर्यंत पाठवा. साहिल स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती आहे महेश. 1 स्टार विरळेकडून टोलपॅन आलेला नाहीये. आहे टोलपॅन निलेश, गोलंदाजी मार्क वरती तयार. साहिल आणि महेश ही जोडी. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल, अप्रतिम शॉट, ताकदीचा वापर, शॉट प्रॉपर, चेंडू निघून जाईल दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, चौकार येतोय. चौकारच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे. आओ जनाब, साफ से करेंगे आपका स्वागत. साहिलने चौकाराने स्वागत केले. साहिल आया तो पहली गेंद पर खुशी लेकर आया. दुसरा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट रिजनला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पाठी. चल रे बोपया, टुनुक 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 उड्या मारत चेंडू चाललाय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. खूप बाहेर आले, जागा बनवली, रूम बनवला. अगदी मनगडांचा योग्य वापर, टॉप हँड बॉटम हँड यांचा योग्य संगम जमवला आणि चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून दूर भूर पाठवला. 4 धावा भेटले. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी मागे होते. चौकार आला आणि चौकाराने धावा आहेत 8 धावा. सुंदर खेळ या ठिकाणी रंगलेला आपण पाहतोय. एकूण धावा धावफलकावरती 8 आहेत. 55 धावांचा पाठलाग सुरू आहे. साहिलला माहिती आहे धावा बनवणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत यष्टीरक्षकाच्या झोळीत चेंडू विसावलाय आणि सांगता मात्र निर्धाव होते की क्लाव वरती आपण या सर्व घडामोडी, या सर्व गोष्टी आज दिवसभर पाहतोय. अगदी उन्हाचा त्रास आमच्या सर्व पंचांना खूप होतोय. ऊन कडक आहे. कडक उन्हामध्ये बेधडक कामगिरी पंचांची आहे. ओहो, हेलिकॉप्टर उडवलंय. ऐसी बॅट घुमाई, गेंद गर 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 निकल पड़ी, सीधा आकाश को चूमती हुई छेरान. षटकार, कमालीचा शॉट होता. हेलिकॉप्टर उडवलंय, मनगडांचा योग्य वापर केलाय, षटकार ठोकलाय. यॉर्कर बॉल अगदी त्याला खोदून काढलं. शरीर संपूर्ण झोकून दिलं होतं या शॉट वरती. फलंदाज साहिलनं 4 चेंडू आणि साहिल खेळतोय 14 वरती. आपटलाय, ताकदीचा वापर होता, आपटी बार होता. डीप मध्ये आहे खेळाडू लॉंग ऑफला. 1 सिंगल आणि एका सिंगल बरोबर धावा होतील 15 धावा. स्ट्राइक रोटेट केला जाईल. पहिला चेंडू महेश खेळेल. आतापर्यंत महेश नॉन स्ट्राइक एंड वरती उभे होते. गोलंदाजाचा टप्पा पाहत होते. आता महेश काय करतील या चेंडूवरती. 15 धावा. हाफ ट्रॅकर बॉल आणि महेशनं देखील आल्याला उडवलंय आणि दाखवून दिलंय हम दोनों शेर मैदान के अंदर लड़े तो हो गए 1.25 शेर. इस जंगल में हम 2 शेर. अप्रतिम बॅटिंग होते दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. 19 धावा धावफलकावरती. सुंदर बॅटिंग. पाणी पाठवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हलगीचा मधुर आवाज, हलगीचा नाद, महाराष्ट्राची परंपरा जोपासत असताना, जपत असताना शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे मुंबई आयोजित दमदार दादा चषकाचा थरार आपण अनुभवतोय. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यामागे विरळे गावातील ग्रामस्थातील आणि संपूर्ण संतोषदादा पाटील आणि विनोददादा पाटील आणि संपूर्ण आमची विरळची टीम असेल. या टीमने घेतलेली मेहनत, यशाच्या दिशेनं आज सकाळपासून सुरू असलेली ही स्पर्धा म्हणजे हीच यशाची आज वाटचाल आहे. VR स्पोर्ट विरळे. धावा धावफलकावरती 19 आहेत. आज जागतिक महिला दिन 8 मार्च. नारी शक्तीचा गुणगान वाढवणारा आजचा दिवस. तसा नारी शक्तीसाठी कोणताही दिवस, आजचा दिवस फक्त खास आहे असा नसतो. नारी शक्तीसाठी प्रत्येक दिवस
हा खासच असला पाहिजे, कारण स्त्री म्हणजे आपली आई असते, आपली बहीण असते, आपली पत्नी असते, आपली सखी असते, आपले सोबती असते. बॉलर तयार पुन्हा एकदा सतीश. फुलटॉस बॉल सतीशचा आणि फुलटॉस वरती फुल 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 टोल वसूल केलाय. षटकार. फुलटॉस बॉल होता, दूर से खेळला, दूर होता, अगदी वाईडिश बॉल होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज सतीश यांचा. सतीश वरती चढवला, हल्ला, षटकार आलाय. ऑप्टमच्या बाहेर बॉल, खूप बाहेर, पंच वळालेत, व्हाईट बॉलचा इशारा. धावपलकावरती धावा होतील 26 धावा, 26 धावा धावपलकावरती. अडला अच्चिल हजारदा, पडला अच्चिल हजारदा, पराभवाच्या भयान राती ढसा ढसा रडला अच्चिल हजारदा. झालं गेलं आता विसर, मूठावर अश्रूवर, रोख नजर लक्षावरती, पण एक प्रयत्न अजून कर. सातत्यानं प्रयत्नशील राहिलाय फलंदाज साहिल. साहिलला मात्र महेशची चांगली साथ राहिले. दोन्ही फलंदाज अगदी शांत संयमानं खेळत आहेत. अग्रेशन आहे दोघांच्याकडे, परंतु अग्रेशन गेम मध्ये आहे. आणि ज्या वेळेला चेंडू बॅटच्या साह्यानं खेळत आहे त्यावेळेला अग्रेशन दाखवत आहेत. इतर वेळी शांत डोक्यानं संयमानं दोघे आरामात खेळ करत आहेत. नथिंग डाऊन द विकेट. गोलंदाजाने यावेळेला वेग वाढवला. पंतांचा बाईच्या स्वरूपात एक धावेचा इशारा. एक धाव येते आणि एका धावेबरोबर धावपलकावरती धावा होतील 28 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला. एक बॉल वाईड आलाय. 7 चेंडू 22 वरती साहिल खेळतायत, तर 2 चेंडू आणि 5 वरती महेश खेळत आहेत. बॉलर तयार. सतीश प्ले करण्याचा प्रयत्न, पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. आणखीन एक धाव धावपलकावरती ऍड करण्यात येते. 29 धावा धावपलकावरती. याच्यानंतरची होणारी मॅच श्री पावनादेवी स्पोर्ट विरळे आणि श्री कळंबदेवी स्पोर्ट जांभूर या 2 संघामध्ये होणार आहे. विरळे संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चेंडू हवेत ऑन साइडला उडवलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे, परंतु मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने अंतर कव्हर केलं. चेंडू रोखला, 2 धावा भेटल्या आणि 2 धावफलक जाईल पुढे. ग्रुप ए मधून चोपडा स्पोर्ट मालेवाडी आणि शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी हे 2 संघ टॉप 2 वरती आहेत. 2 धावा येतील आणि 2च्या मदतीने धावफलक 31-31 या आकड्यावरती. बॅटची कडा फ्रंटफूट वरती येऊन खेळण्याचा केलेला प्रयत्न. पुढे आले, चालत पुढे आले, बॉल सोबत खेळण्याचा प्रयत्न होता आणि ऐन वेळेला चेंडूने वसळी घेतली, कट केला बॉल आणि एकच सिंगल. धावा 32. डीच्या स्वरूपात चेंडू ट्रायव्हल झालाय. 32 धावा धावपलकावरती आहेत. मोठाचा रणअप. सतीश पुन्हा एकदा तयार. फ्लिक केलेला बॉल बॅकवर्ड रिजनला, टप्पा टप्पा करत चेंडू मात्र आदळलाय डी झोनच्या दिशेवरती. डी झोनच्या क्षेत्रावरती चेंडू गेलाय. एकच धाव येईल. तेहतीस धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 33 धावा धावपलकावरती. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. टीम मालगाव संघाला 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 समीकरण राहिले. 12 चेंडू 22. साहिल आणि महेश आक्रमण करतायत. 7 चेंडू 22 वरती साहिल खेळतायत. 22 धावा अजून जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. वैभव गोलंदाजी मार्क वरती. क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल करत असताना डीप कव्हर थोडासा एक्स्ट्रा कव्हरला घेतलाय. चेंडू हवेत उडवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सरळ स्ट्रेट स्क्रीन वरती चेंडू 1 बाउन्स आढळलाय. चौकार. सुंदर शॉट. अगदी सेफ झोन. 2 क्षेत्ररक्षक होते, दोघांना चकवा दिला, चौकार भेटला. चौकारच्या मदतीने धावा 37 या आकड्यावरती. प्रत्येक मोठा फटका येतोय तसा हलगीचा आवाज देखील येतोय आणि या हलगीचा आवाज फलंदाजाला आत्मविश्वास देतोय. आपटलाय बॉल अलॉंग द ग्राउंड. चापट शॉट.
लॉंग ऑनला आहे खेळाडू, एक सिंगल आणि एका सिंगल बरोबर धावपलकावरती धावा होतील 38-38 ऑन दी बोर्ड. आदित्य आहेत आज दिवसभर, किती चेंडू, किती धावा, किती षटकांची सांगता झाली. आता उत्कृष्ट लेखाचोखा आदित्य पाहतायत, परंतु 12th मॅन थोडेसे कमी पडताना आपण पाहिलेत आदित्य आज. दरम्यान डॉट बॉल आलाय, 38 धावा. 9 चेंडू 17ची गरज. चेंडू पुन्हा उडवलाय आणि एकच धावा असेल. गर्द झाडीत चेंडू झाडीत पाठवलाय, कारण चेंडूला गारव्याची आवश्यकता आहे. आदित्य 8 चेंडू 16ची गरज. भर उन्हामध्ये चेंडू देखील तापलाय, त्यालाही सावलीची गरज आहे. गर्द छायेतून चेंडू आता गार झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. 8 चेंडू 16ची गरज. 8 चेंडू 16ची गरज आहे जिंकण्यासाठी. जंग लड़ी जाती है जीतने के लिए, जीत हासिल की जाती है इतिहास के लिए. अपने नाम से काम नहीं बनता, काम से नाम बनता है काम तमाम. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय टीम माळादेवी स्पोर्ट मालगाव संघाला महेशच्या स्वरूपात. हाफ ट्रॅकर बॉल. महेश थोडेसे पुढे गेले. कव्हर पॉइंटला फटका साधवण्याचा महेश यांचा प्रयत्न. बॅटीची वरची कडा आणि फलंदाज वाचेल परतीचा धडा. श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. ऊन देखील वाढले आणि खेळामध्ये गरमी देखील वाढली. मॅच तापली आहे, भर उन्हामध्ये मॅच तापली आहे. समीकरण आता येऊन पोहोचले. 7 चेंडू आणि 16ची गरज. ऊन देखील आहे, खेळपट्टी देखील तापले आणि मॅच देखील गरम झाली, हीट झाली. 7 चेंडू 16 वरती येऊन पोहोचले. 55 धावांची गरज आहे. चेंडू हवेत, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू उतरला. एक तर धाव घेतली, दुसरीसाठी धावा धाव करत आहेत, पण एका सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावा होतील 40. 6 चेंडू आणि 15ची गरज. 6 चेंडू 15ची गरज. साहिल मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती राहिले दीर्घकाळ. आता शेवटचा षटक. 6 चेंडू 15ची गरज. साहिलकडे आता स्ट्राईक असेल. 9 चेंडू 27 वरती साहिल खेळतायत. कमालीची बॅटिंग साहिल कडून राहिले. जास्त वेळ तुम्ही खर्च करू शकत नाही. 1 स्टार विरळी टीम. 1 स्टार विरळी आपल्याला वेळेचं बंधन आहे मित्रांनो, कारण याच्यानंतर आपल्याला सामना लगेच खेळायचा आहे. श्री पावणादेवी स्पोर्ट विरळे आणि श्री काळंबादेवी स्पोर्ट जांभूर दोघांनीही तयार व्हायचं आहे. पावणादेवी विरळे आणि काळंबादेवी जांभूर टीम, तुम्हाला दोघांनाही विनंती आहे की आपण वेळ खर्च करणार नाही आहोत. वेळेबरोबर आपल्याला मॅच संपवायची आहे. 6 चेंडू आणि 15ची गरज. बॉलर तयार होतोय. 6 चेंडू 15ची गरज. 6 चेंडू 15ची गरज. जास्त वेळ खर्च करू नका. 1 स्टार विरळे. बॉलर तयार. साहिल समोर. पहिला बॉल आणि साहिलला फुल टॉस दिलाय. त्यात वेगाने फटका सजवलाय. दुसरीचा एकच, कोणती धाव नाहीये. एक धाव घेते असं वाटलं होतं, परंतु साहिलने धाव घेण्याचा नकार दर्शवला फलंदाज श्रीकांत यांना, कारण साहिलला माहिती आहे स्ट्राईक सोडली तर चित्र बिघडू शकतं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं मॅच मध्ये अजय नॉट स्ट्राईक एंड वरती राहिले. 6 चेंडू आणि 7 धावा डिफेन्स केल्या. सेट बॅट्समॅन स्ट्राईकिंग एंड वरती राहणं गरजेचं असतं. संदीप दळवी यांनी 6 चेंडू 7 धावा डिफेन्स केलेत. हो हो, धाव घेतली नव्हती, कारण पुढच्या चेंडूवरती ताव मारायचा होता. 6 धावांवरती मारला ताव, उडवला बॉल, षटकार.
46 धावा धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने. समीकरण राहिलंय 4 चेंडू आणि 9 ची गरज. अप्रतिम मॅच बनले. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. धावगण्याचा केलेला प्रयत्न, ऑफ साइडला खेळलेला चेंडू, टार्गेट मात्र सातत्यानं साहिललाच केले जाते. साहिलला थांबवायचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आलेत आणि धावा धावपलकावरती आहेत 48 धावा. 3 चेंडू आणि 7 ची गरज. 3 चेंडू 7 ची गरज. 3 में बीन. चेंडू हवेत. हो उडवलाय, पाठवला चेंडू मुख्य व्यासपीठावरती, सीमारेषेच्या बाहेर. मैं रोकता नहीं बल्कि मैं ठोकता हूं आणि ठोकला षटकार. षटकार येतोय. ऑन साइडला पुल केला बॉल. सुंदर बॅटिंग. डिफेन्स केला आणि धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावेची गरज आणि या मॅच मध्ये लढत राहिले. एकटे लढले आणि शेवटपर्यंत मॅच मध्ये लढले. या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली. साहिल यांची टीम विजेती राहिली आहे. ज्या संघानं पहिल्यांदा गोलंदाजी करत होते